आय थिंक मी मगाशी म्हटलं यावर्षी फिल्मफेअरच्या बेस्ट फिल्म आणि बेस्ट डिरेक्टर्स म्हणून जी कॉम्पिटिशन होती, मला वाटतं मराठीतले सगळ्यात बेस्ट 6 सिनेमे निवडलेले होते. त्याच्याकरता पहिल्यांदा फिल्मफेअरचं, टाइम्स ऑफ इंडियाचं, जितेश पिल्लेचं आणि संपूर्ण जुरीचं खूप खूप कौतुक. आणि जरी हा पुरस्कार आज बाई पण भारी देवा आणि आत्मू पॅम्पलेट या आमच्या 2 सिनेमांसाठी असला, तरी मला असं वाटतं की यातील सर्व सिनेमांचे जे दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत, त्यांचंही खूप खूप अभिनंदन मी अशाकरता करतो. कारण जिंकणं अर्थात ही खूप आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. पण अशा प्रकारचे सिनेमे मराठीमध्ये होणं आणि त्याला एका अर्थी फिल्मफेअरने रिकग्नाईज करणं, एक प्लॅटफॉर्म देणं, ही खूप अत्यंत मानाची महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अर्थातच आनंद आहे बाई पण भारी देवाच्या या विजयाकरता. कारण ज्या प्रकारे आम्हाला महाराष्ट्रात, भारतात, जगभरातून प्रतिसाद मिळाला, त्याचं कुठेतरी काय आपण म्हणूया हे प्रतीक आहे आमच्या त्या मेहनतीला, आमच्या लेखिकेला, दिग्दर्शकाला, निर्मात्यांना आणि कलाकारांना, सगळ्या आमच्या बायकांना, ज्यांनी हा सिनेमा पोचवला आणि मराठीतला सेकंड हायेस्ट क्रॉसर सिनेमा ठरला, त्याचं हे कुठेतरी कौतुक आहे. त्या सगळ्यांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारतो आहे. अर्थातच पुन्हा एकदा फिल्मफेअर, जितेश, टाइम्स ऑफ इंडिया यांचे आभार आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या संपूर्ण मायबाप रसिक प्रेक्षकांचे आभार. कारण त्यांच्यामुळेच हे काही घडू शकतं. थँक्यू.